मागच्या लेक्चरमध्ये आपण मुकुंद रामराव जयकर यांचा विचार केला. या समाजसुधारकाबद्दल माहिती मिळवली. 1873 ते 1959 असा त्यांचा जीवन प्रवास पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये त्यांनी एल्फिस्टन विद्यालयामधून JVS विद्यालयामधून शिक्षण घेतलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर ते एक प्रसिद्ध विधिज्ञ, वक्ते आणि राजकीय पुढारी पण होते. त्यांचं महत्त्वाचं योगदान जर बघितलं तर मध्यस्थीचं काम आपल्याला गांधी एर्विन करार असेल किंवा पुणे करार असेल याच्यामध्ये मध्यस्थीचं काम केलेलं बघायला मिळतं. मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं पाहायला मिळतं. मध्यवर्ती विधिमंडळामध्ये काम केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी पुणे विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये खूप महत्त्वाचं मोलाचं काम केलेलं पाहायला मिळतं. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांना मान मिळालेला आहे. स्टडीज इन वेदांत हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं बघायला मिळतं. तर असं आपण मुकुंद रामराव जयकर यांच्याबद्दलची माहिती मिळवली. आता पुढले जे आपले समाजसुधारक आहेत ते म्हणजेच कोण आहेत? अच्युत बळवंत कोल्हटकर. 1879 ते 1931 मराठी पत्रकार, लेखक आणि प्रभावी वक्ते असा त्यांचा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो. तर जन्म आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार केला तर जन्म वाई येथं, जिल्हा साताऱ्यामध्ये झालेला आहे. वडील वामनराव कोल्हटकर. बघा, त्यांचं नाव जर बघितलं तर अच्युत बळवंत कोल्हटकर बघायला मिळतं, परंतु त्यांच्या खऱ्या वडिलांचं नाव काय आहे? वामनराव कोल्हटकर आहे. वकील आणि नेमस्त पक्षीय सुधारक होते, परंतु बळवंतराव यांनी त्यांचं पूर्णपणे पालनपोषण केल्यामुळं त्यांनी कधीही आपल्या जन्मदात्या वडिलांचं नाव लावलं नाही, तर त्यांनी आपल्या पालक पित्याचं नाव म्हणजेच बळवंतराव यांचं नाव लावलेलं पाहायला मिळतं. शिक्षणाचा जर विचार केला तर BA आणि LLB हे शिक्षण झालं. सातारा येथे शिक्षक म्हणून काम केले. नागपूर वकील म्हणून कार्य केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, पत्रकारितेत प्रवेश केला 1907 देशसेवक. बघा, अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा संपादक कुठल्या पत्राचं संपादन केले? देशसेवक या पत्राचं संपादन केलं. जहाल राष्ट्रवादी राजकारणात प्रवेश केला. लोकमान्य टिळकांचं जहाल राजकारणाचा त्यांनी पुरस्कार केलेला पाहायला मिळतो. टिळकांच्या या समर्थनामुळं म्हणजेच त्यांना कारावास भोगावा लागला. टिळकांच्या जहालवादावरती त्यांनी काय केलेलं आहे? जहाल असं लेखन देशसेवक याच्यामधून केलेलं बघायला मिळतं. 1908 टिळकांच्या समर्थनाबद्दल त्यांना कारावास भोगावा लागला. 1930 त्यांनी गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग घेतला आणि पुन्हा त्यांना त्याच्यामुळे काय करावं लागला? कारावास भोगावा लागलेला पाहायला मिळतो. महत्वाची घटना त्यांच्याबद्दलची ती आहे, ती म्हणजेच कोणती? अलीपूर बॉम्ब खटला. 1908 ऑगस्ट 1908 अलीपूर बॉम्ब खटल्यामध्ये शेवटची साक्ष कोणाची असेल तर ती म्हणजेच कोणाची होती? तर अच्युत बळवंत कोल्हटकर यांची होती. आणि त्यांच्या साक्षीमुळं अनेक आरोप्यांच्या शिक्षा ज्या होत्या सौम्य करण्यात आलेल्या होत्या. अरविंद घोषांच्या भाषणांचे देशसेवक मधून त्यांनी प्रकाशन केलं आणि नंतर त्याचं एक पुस्तक रूपानं ते प्रसिद्ध झालेलं पाहायला मिळतं. बघा, या पुस्तक रूपानं प्रसिद्ध केलेलं अरविंद घोष यांचं जे भाषणं होती, तर अरविंद घोष हे जहालमतवादी होते. जहालमतवादी असल्यामुळं आपल्याला काय बघायला मिळतं की देशसेवक मधून ज्यावेळी त्यांची प्रकाशनं झालीत आणि त्यांचं पुस्तक रूपामध्ये त्यांनी प्रसिद्धी केली, त्यावेळी त्यांना पुन्हा एकदा अटक करण्यात आलेली आहे. त्यांचं एक महत्वाचं पत्र होतं, ते म्हणजे संदेश. 1915 संदेश पत्राची स्थापना करण्यात आली. मराठी वृत्तपत्र सृष्टीचा चेहरा मोहरा त्यांनी बदलून टाकला. युद्ध वृत्तांकन हे त्या पत्राचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे जे युद्ध होती, युद्धामध्ये कशा पद्धतीनं काम झालं किंवा त्यांच्या बातम्यांची वृत्तांकन करणं हे विशेष बाब संदेश पत्रामधून चालत होती. त्याच्यानंतर बघा, कल्पक, विनोदी आणि जहाल लेखन शैलीमुळं समोरच्या विरोधी पक्षाचं पूर्णपणे भांबेरी उडवून टाकण्याचं काम संदेशमधून कोण करत होते? अच्युत बळवंत कोल्हटकर करत असताना पाहायला मिळतात. तर संदेशमधील लेखन वैशिष्ट्य काय होते? भावनाप्रधान आणि उपरोधिक असं त्यांचं लेखन होतं, अग्रलेखक असायचे. आणि लोकप्रिय सदरं कोणती होती? संदेशाचा आहे बेटा गुलाबाच्या कानगोष्टी, त्याच्यानंतर चहा चिवडा आणि चिरूट, संदेश दरबाराचा पदवीदान समारंभ, मराठी पत्रकारितेला बहुरंगीपणा आणण्याचं काम,
कोणी जर केलं असेल तर संदेश या वृत्तपत्रातून अच्युत बलवंत कोल्हटकर यांनी केलेलं पाहायला मिळतं. त्यांनी इतर पत्रे किंवा मासिकं सुद्धा चालू केली. त्याच्यामध्ये मॅसेज नावाचं 1917 मध्ये इंग्रजी मासिक चालू केलं, परंतु त्याचा फारसा जम बसलेला पाहायला मिळत नाही. संदेश हे सुद्धा आपल्याला सरकारी अवकृपेमुळे बंद पडलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर इतर पत्र त्यांनी बघितले तर इतर पत्रे बघितले तर संजय, चाबूक आणि चाबूक स्वार ही त्यांची एक महत्वाची इतर पत्रे बघायला मिळतात. मासिकांमध्ये श्रुतिबोध आणि उषा ही 2 मासिके त्यांनी चालू केली. त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य मिळाले. पटवर्धन आणि तुळजापूरकर यांचं सहकार्य त्याच्यामध्ये त्यांना मिळालेलं पाहायला मिळतं. जर स्थान बघितलं तर हे महत्वाचं वाक्य आहे, आधुनिक मराठी दैनिक पत्रकारितेचे प्रणेते किंवा जनक असं आपण त्यांना म्हणू शकतो. बघा, वेगवेगळे जनक बघितलेले आहेत. त्यामध्ये आता अनेक जनकांची आपल्याला वाढ झालेली बघायला मिळते. आधुनिक मराठी दैनिक पत्रकारितेचे प्रणेते किंवा जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं तर अच्युत बलवंत कोल्हटकर यांना ओळखलं जातं. विनोदावर अपूर्व असं प्रभुत्व होतं आणि सामान्य वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचवले म्हणून त्यांना संदेशकार ही ओळख सुद्धा त्यांची रूढ झालेली पाहायला मिळते. संदेशकार असं कोणाला म्हटलं जातं तर संदेशकार म्हणजेच कोण आहेत, अच्युत बलवंत कोल्हटकर. संदेश हे त्यांचं एक पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी काय केलेल्या आहेत मांडलेल्या पाहायला मिळतात. नाट्य आणि साहित्य लेखनामध्ये जर बघितलं, स्वामी विवेकानंद, नारंगी निशाण, संगीत मस्तानी, स्वतःची नाटक कंपनी सुद्धा त्यांनी काढली. बघा, त्यांची नाटके कोणती आहेत, स्वामी विवेकानंद, नारंगी निशाण, संगीत मस्तानी ही नाटकं बघायला मिळतात. स्वतःची नाटक कंपनी काढली, काही नाटकात अभिनय सुद्धा केला आणि काही कादंबऱ्या सुद्धा त्यांनी लिहिलेल्या पाहायला मिळतात. त्यांचं वेचक लेखक जर बघितलं तर लोकमान्य टिळकांवरील वृत्तिलेख, मराठी काव्याची प्रभा, शेवटची वेल सुकली, 2 तात्या, पुणेरी जोड, माधवाश्रम शिवाजी, मराठी वृत्तपत्र साहित्याचे भूषणे ही त्यांची वेचक असे लेख बघायला मिळतात. आणि याच्यावरून त्यांच्यामध्ये निष्कर्ष काढता येतो, जहाल विचारांचा प्रभावी पत्रकार होता. विनोद, कल्पकता, राष्ट्रभक्तीने अद्वितीय असं मिश्रण त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. मराठी पत्रकारितेचा प्रवाह बदलणारे व्यक्तिमत्व, प्रवाह बदलणारे म्हणजेच काय, बहुरंगीपणा कसा असतो पत्रकारितेमध्ये, कशा पद्धतीनं वेगवेगळे आपण म्हणजेच विनोद बुद्धी वापरू शकतो, कल्पकता वापरू शकतो आणि असा सगळ्या गोष्टींचा वापर करून मराठी वृत्तपत्र सृष्टीचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम संदेश पत्राद्वारे कुणी केलेलं आहे तर अच्युत बलवंत कोल्हटकर यांनी केलेलं पाहायला मिळतं. याच्यानंतर आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे श्रीपतराव शिंदे हे आपले पुढले सुधारक आहेत. समाजसेवक, सहकारी चळवळीचे कार्यकर्ते आणि मराठी चळवळीचे नेते म्हणून त्यांची ओळख आपल्याला बघायला मिळते. त्यांच्याबद्दल आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.